संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। एका तरुणीनं पैशांची मदत आपल्या मित्राला मागितली। मित्रानं पैसे घेण्यासाठी लॉजवर बोलवलं, पण तरुणीनं चुकून मित्राच्या रूमवर जाण्याच्या ऐवजी तिसऱ्याच रूमचं दार ठोठावलं आणि या रूममध्ये तिघेही मद्यप्राशन करत बसलेले तरुण या तिघांनीही या महिलेला एकटीला पाहून संधी साधत तिच्यावर अत्याचार केलाय। तरुणीने मित्राकडे पैसे मागितले, त्याने तिला लॉजवर बोलवलं, दोघांनी मद्यप्राशन केलं। त्यानंतर ती फोनवर बोलत रूम बाहेर गेली, मात्र परत जाताना तिने चुकून 105 ऐवजी 205 क्रमांकाचं दार ठोठावलं। यावेळी खोलीत मद्यपान करत बसलेल्या तिघा मित्रांनी ही संधी साधली। 30 वर्षीय तरुणीला ओढत आत नेऊन बळजबरीने दारू पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे। ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घडल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपास करून पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे। घनश्याम भाऊलाल राठोड वय 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण वय 25, दोघेही राहणार न्यू शांतिनिकेतन कॉलनी जवाहर नगर। किरण लक्ष्मण राठोड वय 25 राहणार भानुदास नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी शहर नगरात राहणारी 30 वर्षीय पीडित तरुणी एका खासगी रुग्णालयात काम करते। तिचा पती शहरातील एका खासगी कंपनीत काम करतो। दरम्यान पैशांची गरज असल्याने पीडित तरुणीने भोकरदान येथील ओळखीच्या मित्राला पैशांची मागणी केली। त्या मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलवले। दोघांनी 105 क्रमांकाची खोली बुक केली। खोलीत दोघांनी मद्यप्राशन करत जेवण केले। रात्री 11 वाजता पीडित तरुणी ही फोनवर बोलत खोलीच्या बाहेर आली। खोलीत जाताना 105 क्रमांकाऐवजी तिने 205 क्रमांकाच्या खोलीचे दार ठोठावले। त्या खोलीत मद्यप्राशन करत असलेल्या तिघांनी पीडित महिलेला बळजबरीने आत ओढले। तिला बळजबरीने बियर पाजून तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला। पहाटे 3 ते 4च्या सुमारास सुटका करून घेत तिने पळ काढला। आरडाओरड करत वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले। तिच्याबरोबर घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला। दरम्यान या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हॉटेलमध्ये खोली बुक करताना वापरलेला मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला, मात्र आरोपींनी मोबाईल बंद केला होता। सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। यातील ऋषिकेश, घनश्याम आणि किरण हे तिघेही अविवाहित आहेत। यातील घनश्याम आणि किरण हे दोघे खासगी नोकरी करतात, तर ऋषिकेश याचे शिक्षण सुरू असून तो खासगी कामे करतो।